शिक्षण तज्ज्ञ आणि कोल्हापूरचे पहिले खासदार बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा संयुक्त कार्यक्रम कोल्हापुरात आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात शिक्षण व्यवस्थेतील वाढता भ्रष्टाचार आणि पेपरफुटीच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली। परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणून पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। शिक्षण तज्ज्ञ आणि कोल्हापूरचे पहिले खासदार बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा संयुक्त कार्यक्रम कोल्हापुरात आयोजित करण्यात आला। महाराष्ट्र राज्य महिला परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समिती, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर निंबाळकर फाउंडेशन, मेन राजाराम हायस्कूल आणि जागर फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं रविवारी मेन राजाराम हायस्कूल यांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात शिक्षण व्यवस्थेवर विचारमंथन करण्यात आलं। यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी अमित बोजेवार यांच्यासह मान्यवरांनी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर उपस्थित वक्त्यांनी बॅरिस्टर खर्डेकर यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेलं कार्य आणि अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून दिलेल्या सामाजिक समतेचा संदेश अधोरेखित केला। सध्या TET, UPSC, MPSC, नीट अशा विविध भरती आणि प्रवेश परीक्षांमधील पेपरफुटी, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली। परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणून पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पैलवान विष्णू जोशीलकर, राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीचे राज्याध्यक्ष सुबराव पवार यांनीही मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमाला मेन राजाराम कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर गजानन खाडे, BP माळवे, श्रीहरी मुंडे, आनंदराव जाधव, विविध सामाजिक, शैक्षणिक आणि कर्मचारी संघटनांचे कार्यकर्ते, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।